नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता सिस्टर ह्या अर्णवला म्हणतात की आम्ही त्यांना आता अर्जन्सीमध्ये घेतलेलं आहे, एमर्जन्सीला, आणि तसंही त्यांना सीझर करावं लागणार आहे. तेव्हा मग अर्णव तिथेच उभा असतो आणि नंतर अर्णवला खालून हवालदार आलेले असतात. त्यांचा कॉल येतो की ॲक्सिडेंट कसं काय झालं आहे त्याबद्दल जे काही सर आहेत, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, त्यांच्याशी बोलावं लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे. मग ते येत आहेत का इथे? तेव्हा हवालदार म्हणतात की सर तुम्ही खाली येता का? सर इथेच वाट बघतायत तुमची. मग अर्णव ईश्वरीला सांगून आता खाली जातो आणि त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर डायरेक्ट अर्णव आता वर येतो. सगळेजणं आपल्या अंजलीच्याच रूमपाशी डोळे लावून असतात. अर्णव धावत धावत येतो आणि म्हणतो की काय झालं आहे आजी? तेव्हा मग आजी म्हणते की अर्णव, अरे तिला आता त्रास व्हायला लागला आहे, त्यामुळे तिला आतमध्ये घेतलेलं आहे. तिचं आता आपण बघूया पुढे काय होतं ते. तर अर्णवला इथे नुसता थार होत नसतो. तो इथून तिथे नुसता धावत असतो. आता तो म्हणतो की नक्की काय झालं आहे ताईचं? ताईची डिलिव्हरी. तितक्यातच आता अंजली जोरजोरात कळा येतात म्हणून ओरडत असते. तिला त्रास होत असतो. तेव्हा अर्णवला मात्र राहवत नसतं. तो म्हणतो की ताईला काय होतं आहे? ती अशी सडनली ओरडायला का लागली आहे? म्हणजे मला खूप वाईट वाटतं हे सगळं बघून. तेव्हा आजी आता घालतच असते आणि म्हणते की अरे अर्णव, काय तू? तेव्हा मग तो म्हणतो की आजी, अगं असं मला ताईचा त्रास सहन होत नाही आहे गं, म्हणूनच मी असं म्हणतोय ना. तू पण काय? असं आता तो ओरडतो. तेव्हा तो तिचा आवाज सहन होत नसतो म्हणून जरा बाजूला जाऊन उभा राहतो. आता आजी ईश्वरीला म्हणते की ईश्वरी, तूच सांग आता बाई चिंटूला जाऊन नक्की हे सगळं तिला काय होतं ते. सावर जरा त्याला जाऊन. तेव्हा ईश्वरी आता गालातच असते आणि आकाशला घेऊन त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते. वल्लरी हे सगळं बघतच असते. त्यानंतर मग ईश्वरी आताच त्याच्याकडे जाऊन उभी असते आणि त्याला म्हणते, तुम्हाला माहिती आहे का आकाश सर, आता अंजलीताईंची जेव्हा डिलिव्हरी होणार ना, तेव्हा जेव्हा अंजलीताईचं बाळ येणार ना, तेव्हा मी सांगणार आहे की त्यांचा अर्णव मामा आहे ना, तो ना खरंच खूप घाबरडा आहे. कारण इतका घाबरतो ना तो. तेव्हा मग आता लगेचच अर्णव तिथून उठतो आणि म्हणतो की म्हणजे नक्की काय? मी काय तुला घाबरा वाटतोय का? तेव्हा ती म्हणते की मग इतका घाबरताय तुम्ही, बघा ना, आता ते बाळ जन्माला येत आहे तरीही तुम्ही घाबरतच आहात. तेव्हा तो म्हणतो की हो हॅलो, माझ्या ताईला मला असं त्रासात बघायला आवडत नाही, त्यामुळे मला त्रास होतोय, समजलं ना? त्यावर लगेचच आता ती म्हणते की हो तेच तर म्हणाले ना मी, म्हणजे हे सगळं त्रास होतोय हे तर नॉर्मल आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की कसं नॉर्मल आहे हे? ईश्वरी म्हणते की अहो सर, हे डिलिव्हरी होतानाचं नॉर्मल असतं सगळं. ताईंची डिलिव्हरी होते ना, म्हणूनच त्यांना त्या वेदना जाणवतात. आता एकदा की बाळ जन्माला आलं की त्यांच्या त्या वेदना हळूहळू कमी होतील. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, हे जे काही चाललं आहे ना, तुला कळत नाही आहे, त्यामुळे माझा त्रास हा तुला समजणार नाही आहे. माझी ताई आहे ती, आणि माझ्या ताईवर माझा खूप जीव आहे. आमच्या दोघांचं नातं वेगळं आहे, ओके? त्यामुळे उगीचच तू काही बोलू नको. तेव्हा आकाश म्हणतो की हो म्हणजे मलाही ते समजत नाही आहे, तू बरोबर म्हणालीस. तेव्हा लगेचच आता ईश्वरी म्हणते की काय बरोबर म्हणाली? म्हणजे अर्णव म्हणतो की पण मला कळत नाही आहे, इतक्या टेन्शनमध्ये पण तू इतकी पॉझिटिव्हली कशी काय बोलतेस की सगळं काही ठीक होईल? त्यावर ती म्हणते की हो बोलतेच मी, कारण ना हा आमचा इंदोरी दिमाग आहे आणि आमच्या इंदोरी दिमागामध्ये कधीही पॉझिटिव्हच विचार येतात, निगेटिव्ह विचारांना जागाच नाही आहे ना, त्यामुळे हे सगळं असं होतं. पण तुम्ही नका काळजी करू, मी सांगते ना तुम्हाला, ताईची डिलिव्हरी सगळी व्यवस्थित होणार आहे, तुम्ही नका घाबरू. तेवढ्यातच आता ईश्वरी त्या दोघांनाही दिलासा देत असताना आतमधून अंजलीचा आवाज शांत होतो आणि बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो. आता बाळ जेव्हा टॅ टॅ करून रडायला लागतं तेव्हा घरात सगळीकडे आनंद होतो. ईश्वरी म्हणते की सर, ऐकलं का तुम्ही? हा आवाज कोणाचा होता? बाळाच्या रडण्याचा आवाज होता हा. आता हे ऐकल्यावर ईश्वरी अर्णव खुश होतात आणि लगेच ईश्वरी अर्णवला मिठी मारते. त्याचबरोबर सगळे आता एकमेकांना अभिनंदन करतात की वा अभिनंदन, बाळ जन्माला आलं, आता आपलं पिल्लू जन्माला आलं. कोण आहे काय माहीत नाही, पण सगळेजण खूप आनंदात असतात. त्यानंतर मग इथे आकाश पण लगेच नमूला मिठी मारतो. ते बघून वल्लरी तोंड वाकडं करते. तितक्यात डॉक्टर बाहेर येतात आणि मग तिथे बाहेर नर्स आल्यानंतर ती सांगते की अभिनंदन. तेव्हा लगेच सगळे विचारतात की कोण आलंय जन्माला? अर्णवला ती विचारते की तुम्हाला कोण हवं होतं सांगा. तो म्हणतो की मला भाची हवी होती. तर ईश्वरी म्हणते मला भाचा हवा होता. तेव्हा मग डॉक्टर तिथून येत असतात. ते म्हणतात अभिनंदन, मुलगी आलेली आहे, तुम्ही मामा मामी झालेला आहात, भाची जन्माला आली आहे. हे ऐकल्यावर अर्णव खूपच खुश होतो आणि तिथेच असलेल्या एका वॉर्ड बॉयला बोलवतो आणि म्हणतो की हे घ्या, हे पैसे घ्या आणि अख्ख्या हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटा, बर्फी वाटा. ईश्वरी म्हणते हां जिलेबी पण वाटा. तेव्हा मग सगळेजण खूप खुश असतात. मामा आता म्हणत असतो की चला चला बाळाला. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की मी बाळाला बघणार पहिले.
तर ईश्वरी म्हणते की मी बाळाला बघणार पहिले. अर्णव म्हणतो की ओ हॅलो, जरा शांत बसा. इथे ना सगळ्यांमध्ये मी मोठा आहे, समजलं? म्हणजे माझ्या आईच्या नंतर इथे सगळ्यांमध्ये मी मोठा आहे, त्यामुळे मीच जाणार आहे बाबा. तर घरात सगळेजणं त्यांची तंगळमंगळ सुरू असते की नाही, मला जायचं आहे, मला जायचं आहे. सगळेजणं आपापल्याच तोऱ्यामध्ये असतात. त्यानंतर वल्लरी इथे रागाने नमूकडे बघत असते. तेवढ्यातच आता मामी म्हणते की अरे सगळ्यांनी थांबा जरा. तर डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात की 1 मिनिट थांबा, सगळ्यांनी इथे घाई गडबड करू नका, त्यामुळे शांतता राखा, तुम्हा सगळ्यांना भेटता येणार आहे, फक्त थोडा वेळ द्या. काय ना बाळ आणि अंजली थोडे रेस्ट करू दे, मग त्यानंतर आपण बघूया पुढे काय करायचं ते. आता नम्रता ही घरी जायला निघालेली असते. तेवढ्यातच ईश्वरी त्यांना सोडायला खाली येते आणि नमू म्हणते की तुझ्याबरोबर थांबू का मी येशू? ईश्वरी म्हणते की नको, तू घरी जा आणि आई बाबा पण चिंतेत असतील, बरं त्यांना जाताना ना मिठाई घेऊन जा. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मिठाई काय, ही मी हॉस्पिटलमध्ये दादाने वाटायला मागवलेली ना, त्यातलाच एक बॉक्स दिला आहे घरी देण्यासाठी. ईश्वरी म्हणते एकदम बढिया. आणि नंतर मग आता सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा अर्णवला ती तिथे लांबूनच बाय करते आणि नमूला आता आकाश सोडायला निघून जातो. तर घरात सगळे टेन्शनमध्ये असतात की अजूनही नमू आलेली नाही, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. आईचं तिथे टेन्शन वाढलेलंच असतं. ईश्वरी आता नमूला बाय करते आणि ती पण आतमध्ये हॉस्पिटलमध्ये निघून जाते. शुभंकर म्हणत असतो की काकू अगं कशाला काळजी करतेस तू, होईल ना सगळं व्यवस्थित. अगं नमूने फोन केला नाही याचा अर्थ तिथे सगळं ओके असणार आहे, नको चिंता करूस तू. पण ती म्हणते की पण अजून ती आलेली नाही आहे ना, म्हणून मला काळजी वाटते. तेवढ्यातच तिचं लक्ष बाहेर जातं, तर ते दोघंजणही समोर असतात. तेव्हा आकाश हा नमूला सोडतो आणि म्हणतो की ओके सगळं व्यवस्थित झालं आहे, आता मला खरंच खूप बरं वाटतं. तेव्हा नमू म्हणते की हो खरंच मलाही आता छान वाटलं, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. तेवढ्यातच आता आकाश म्हणायला लागतो की आता तू कसलीही चिंता करू नकोस आणि उद्या आपण भेटूया नक्की, ओके जा. असं म्हणून आता तो तिला मिठी मारतो आणि ती पण त्याला बाय बोलते आणि आकाश तिथेच बाहेर उभा असतो आणि तो गाडीवर बसूनही तिथून नमू गेल्यावर निघून जातो. आता नम्रता आतमध्ये येते आणि आईला म्हणते की आई एकदम बढिया बातमी आहे, हे घे बर्फी का, अंजलीताईंची डिलिव्हरी झाली, मुलगी आली. तेव्हा आजी हे ऐकून आई म्हणते की वा खरंच खूप आनंदाची बातमी आणली आहेस तू. तेवढ्यातच आता इथे शुभंकरने देखील आकाशला बघून घेतलेलं असतं आणि तोही त्याच्याकडे बघतच असतो. तेव्हा हे ऐकून आई म्हणते की वा खरंच खूप बरं झालं, निदान अंजलीताई तरी व्यवस्थित सुखरूप त्यांची डिलिव्हरी झाली, हीच काळजी होती बघा आम्हाला. तेव्हा मग त्या शुभ्याला पण ती बर्फी देते आणि नंतर म्हणते की मी आतमध्ये जाते आणि बाबांना देखील आनंदाची बातमी सांगते. त्यानंतर आता बाबा हे नमूला म्हणतात की नमू अगं काय झालं. तेव्हा ती म्हणते की बाबा एक आनंदाची बातमी आहे, अंजलीताईंची डिलिव्हरी झाली, ही घ्या बर्फी, मुलगी झाली त्यांना. तेव्हा ते म्हणतात की वा लक्ष्मी आली, खरंच खूप आनंदाची बातमी आहे. आणि मग हे ऐकून बाबा खूपच खुश होतात आणि विचारतात की त्यांची तब्येत तर ठीक आहे ना आता. तेव्हा ती म्हणते की हो आता एकदम ठीक आहे तब्येत, सगळं काही व्यवस्थित आहे. नंतर मग आता तो विचारतो की मला खरं तर त्या माणसाचं नावही तोंडात काढण्याची इच्छा वाटत नाही, परंतु तो माणूस. तेव्हा मग ती म्हणते की बाबा त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे, ती देवाने दिली आहे, तो अजूनही कोमामध्ये आहे, तो शुद्धीवर आलेला नाही. आणि हे ऐकल्यानंतर लगेचच नमू म्हणते की बाबा मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतो, त्याने जे काही तुमच्याबरोबर वागला आहे त्याचा तुम्हाला त्रास होतो ना, मला माहिती आहे. तो मागच्या वेळेला तुमच्याबरोबर जे काही वागलं तेच देवाने त्याच्याबरोबर आता हिशोब केलेला आहे. तेव्हा बाबा म्हणतात की नमू मला याचंच एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की ही गोष्ट मला सांगता आली नाही. तेव्हा नमू म्हणायला लागते की बाबा मला आताही आठवतं, तुम्हाला हे सगळं त्यानेच केलं होतं, हे जेव्हा आईने सांगितलं किंवा विचारलं तेव्हा तुम्ही आईला जेव्हा खुणावलं होतं ना, तेव्हाच आम्हाला समजून आलं होतं की राकेशनेच तुमचा अपघात घडवून आणला होता. पण कसं आहे ना बाबा की ज्याला त्याला त्याच्या ज्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते, पण वाईट एवढंच वाटतं की यामुळे सगळं काही ईश्वरी आणि अर्णव या दोघांमुळे घडलं आहे असं वाटतं. असं वाटतं की त्यांच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली, पण खरं तर त्यांच्यामुळे हे घडलेलंच नाही आहे. तेव्हा मग बाबा म्हणतात की जाऊ दे बेटा, जे काही सत्य समोर यायचं ना ते नक्की समोर येतच येतं, त्याचा गुन्हा हा तो भोगतोय, परंतु लवकरात लवकर त्यांना हे सत्य समजलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा अंजली म्हणते की हे सगळं काही इशूने आणि अर्णव जिजूंने अजून घरातल्यांना सांगितलेलं नाही आहे, कारण की ताईची तब्येत ही ठीक नव्हती म्हणून, आणि अशा परिस्थितीत काय सांगणार ना, म्हणून त्यांना काहीही सांगितलेलं नाही. पण ठीक आहे जाऊ दे, कधी ना कधीतरी त्या माणसाला त्याच्या पापाची शिक्षा मिळणार हे नक्कीच आहे आणि ते मिळल्याशिवाय राहणार नाही.
नंतर मग आता इथे अजूनही राकेश बेशुद्धच असतो, तो कोमामध्ये असतो. तेवढ्यातच त्याला आता हळूहळू शुद्ध यायला लागलेली असते. म्हणजे तो हातापायाची हालचाल करायला आता हळूहळू सुरुवात करतो आणि ईश्वरी आणि अर्णव यांची नुसती भागादौडी सुरू असते हॉस्पिटलमध्ये. कारण की बाळ आणि ताई दोघांनाही त्यांना लक्ष द्यायचं असतं. आता ईश्वरी अर्णव दोघंजणही इकडून तिकडे फिरत असतात आणि ते त्या राकेशच्या केबिनपर्यंत जात असतात. आणि त्या केबिनपर्यंत जात असताना त्यांच्या डोक्यामध्ये खूपच राग असतो. आता हा माणूस जर शुद्धीवर आलेला असेल तर याचा सगळा भांडाफोड करून टाकायचा हे त्यांना सगळ्यांना आता माहीत असतं. त्यामुळे राकेश लवकरात लवकर शुद्धीवर येण्याची ते वाट पाहत असतात. नंतर आता ईश्वरी अर्णव समोरून येत असताना राकेशचे हात आता हळूहळू हलायला लागले असतात. त्याच्या हातापायांची हालचाल व्हायला सुरुवात झालेली असते. आणि हे सगळं होत असताना घरातले सगळे त्याच्या आजूबाजूलाच बसलेले असतात. मामाला तर या सगळ्याचा खूप राग येत असतो, पण काहीही करू शकत नाही. नंतर मग मामी म्हणते की जावई बापू, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमची ही अवस्था आहे ती पाहून खरंच खूप वाईट वाटतंय, पण याच अवस्थेत तुम्हाला एक आनंदाची बातमी देते. ते म्हणजे की तुम्हाला अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे आणि तुम्ही बाबा झाला आहात. तुमचं अभिनंदन बाबा. असं म्हणून आता ती त्याला सगळं काही सांगते आणि मुलगी आणि आपली अंजू दोघंजणही सुखरूप आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे. पण बघा ना, नियतीचे फासे कसे उलटे पडलेले आहेत. मला इतकी आनंदाची बातमी तुम्हाला अशा या स्वरूपात सांगावी लागते, जोपर्यंत तुम्हाला काहीही समजत नाही आहे. काहीतरी बोला ना जावई बापू, ऐकलं का? तेव्हा मग तिला खूप वाईट वाटत असतं. आजीच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा मामी म्हणते की जावई बापू ऐकलं का? आई काय सांगतायत? तुम्हाला मुलगी झाली, मुलगी. आणि खरंच खूप सुंदर आहे मुलगी. आणि अंजली पण अगदी सुखरूप आहे बरं का. असं म्हणून ती त्याला सांगत असते. पण मनातच विचार करत असते की बरं होईल, जर हा माणूस कायमचा कोमामध्येच राहिला ना आणि कायमचा गेला तरी मला काहीही फरक पडणार नाही. प्रॉपर्टीसाठी हा जो काही नाटकं करतोय ना, ही तरी ह्याची नाटकं पूर्णपणे कमी होतील, असं मामी आनंदाने म्हणत असते. तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही तिथे त्याच्याजवळ पोचलेले असतात आणि त्याला डोळे उघडलेले पाहून अर्णवचा पण आता खूप राग होत असतो. तेवढ्यातच आता अर्णवच्या लक्षात येतं की हा माणूस हा कदाचित नाटकही करू शकत असेल. परंतु डॉक्टर तेवढ्यातच म्हणतात की हे बघा, आता ना तुम्ही त्याच्या बाजूला फार काही गर्दी करू नका. खरं तर पेशंट 8 तास कोमामध्ये होता आणि 8 तासाच्या कोमानंतर आत्ता त्यांनी डोळे उघडलेले आहेत. अजूनही ते शुद्धीवर आहेत असं आपण सांगू शकत नाही. परंतु असं म्हणावं लागेल की त्यांच्या लेकीचा जन्म झाला आणि जणू चमत्कार झाला. त्यांची मुलगी ही त्यांच्यासाठी खूप लकी ठरलेली आहे आणि त्यामुळे निदान त्यांनी डोळे तरी उघडलेत. आता पुढची प्रोग्रेस कशी असेल ते आपण सगळेजण पाहूया. आणि त्यामुळे तुम्ही आता त्यांच्याकडे फार गर्दी करू नका. पुढची जी काही प्रोसिजर आहे ना, ती लगेचच आपण करून घेऊया. आणि हो, तुमचं बाळ आणि तेही सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. तेवढ्यातच आता सगळ्यांना डॉक्टर बाहेर जायला सांगतात. राकेशच्या इंजेक्शनची वेळ झालेली असते, त्यामुळे डॉक्टर आता त्याला चेक करायला येतात. तेव्हा ईश्वरी ही अर्णवला म्हणते की अर्णव सर, टेन्शन घेऊ नका. राकेशचं काही असेल काही नसेल, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला नको. सगळं काही होईल व्यवस्थित. आपण फक्त ताईसाठी काळजी करायची आता. नंतर मग नम्रताकडे पेन मागण्यासाठी शुभंकर आलेला असतो. तिला म्हणतो की नमे, अगं पेन आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो, ही घे ना, पेन घे. आणि नंतर पेन दिल्यावर तो म्हणतो की बरं मला सांग की मगाशी जो मुलगा आलेला तुला सोडायला तोच आकाश पाटील आहे ना? तेव्हा ती म्हणते की हो हो, तोच होता आकाश. पण काय झालं? तेव्हा तो म्हणतो की हो अगं, बघितलं मी मगाशी त्याला, तुला सोडायला आलेला तेव्हा. तेव्हा ती म्हणते की अरे, मग जर बघितलं होतंस तर बाहेर यायचं होतं ना, मी तुमच्या दोघांची ओळख करून दिली असती. तेव्हा तो म्हणतो की नाही अगं, मी आलो नाही मुद्दाम, म्हटलं कशाला उगीच कबाब में हड्डी ना, म्हणून जाऊ दे. तेव्हा लगेचच आता ती म्हणते की बरं ठीक आहे. मग ती म्हणते की कसा वाटलं तुला, म्हणजे माझी चॉईस कशी वाटली? तेव्हा तो म्हणतो की तुझी चॉईस अगं खरं तर चांगली होती, पण काय ते केस, काय ती दाढी, खरंच मला जरा त्याला बघून वेगळंच वाटलं, म्हणजे वेगळाच वाटत होता तो. तेव्हा लगेचच आता ती त्याचा हात मुरगळते आणि म्हणते की हे बघ, माझ्या आकाश सरांना उगीचच काही बोलायचं नाही हां, खूपच भारी आहेत ते आणि तुला माहिती नाही किती भारी आहेत ते. तुझे केस बघ ना आणि तुझी दाढी बघ ना, स्वतः बघ आणि मला बोलतोय. लगेचच मग आता तो म्हणतो की तसं नाही गं, म्हणजे जेव्हा दोघंजणं गाडीवरून येत होतात ना, तेव्हा मला अगदी असंच वाटलं की ना दोघंही विक्रम वेताळ येत आहेत म्हणून. तेव्हा तो असं बोलून चिडवून पळून येतो आणि मग नमू म्हणते की तुला बघतेस मी ढम्या, तू आता येच बघू माझ्याकडे, मग मी तुला बघते, असा फटकाच देते, असं म्हणून ती चिडत असते. तर इथे अंजली ही आता डिलिव्हरीनंतर हळूहळू शुद्धीवर आलेली असते.
तिचं सीझर झालेलं असतं, त्यामुळे हळूहळू तिचे सेन्सेशन्स आता परत येऊ लागलेले असतात आणि तिला त्रास होत असतो. सगळेजण तिच्या आजूबाजूला असतात. मामी म्हणते की सगळं काही बरं वाटतंय का बाळा तुला? तेव्हा ती आवाज पटकन देते, वल्लरी मामी. नंतर मग सगळे तिच्याकडे आता बघायला लागतात. तेव्हा अंजलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. अंजली म्हणते की सगळं ठीक आहे ना आणि माझं बाळ? तेव्हा मामा म्हणतो की अंजली, अगं तुझं खूप खूप अभिनंदन. तुला माहिती नाही आहे तू काय केलं आहेस ते. अगं तुझ्यासारखीच गोंडस अगदी राणीसारखी मुलगी जन्माला आलेली आहे. आणि त्याचबरोबर मामा म्हणतो की आता त्या मुलीबरोबर मलाही मामा होण्याचा चान्स मिळालेला आहे. मी आता मामा आजोबा झालेलो आहे. आता तिच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येत असतं आणि ती काय बोलू हेही तिलाही समजत नसतं. माझं बाळ ठीक आहे ना, माझी मुलगी ठीक आहे ना, असं ती त्यांना विचारत असते. तेव्हा सगळे म्हणतात की हो, अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित आहे आणि तुझी मुलगी ही अगदी तुझ्यावरच गेली आहे. खूप छान आणि सगळं काही व्यवस्थित होईल. डॉक्टरांनी तिला जरा केअर रूममध्ये ठेवली आहे, दाखवतील आपल्या सगळ्यांना. ते खूपच छान आणि नाजूक आहे. मग आजी पण तिचं अभिनंदन करत असते. सगळेजण अंजलीला तिच्या मुलीचं कौतुक सांगत असतात. त्याचबरोबर आता हे सगळं होत असताना अंजलीला वाईट एका गोष्टीचं वाटत असतं, ते म्हणजे राकेश तिथे व्यवस्थित मुलीला बघायला नसतो, याचं तिला खूप वाईट वाटत असतं. नंतर मग आता मामी म्हणते की आम्ही सगळेजण भेटून घेतोय तुला आणि खरंच तुला खूप छान वाटणार आहे. तुला आणि बाळाला खरंच खूप मोठे मोठे आशीर्वाद. तेवढ्यातच आता लगेचच ती बोलायला लागते की सगळ्या जणांच्या सारखी दिसते थोडी थोडी. आकाश म्हणतो की हो, स्मार्टनेस मात्र दोन्ही मामांचा घेतला आहे हा, आकाश मामा आणि अर्णव मामा. तेवढ्यातच अंजली म्हणते की एक मिनिट, तुम्ही कोणाचंही नाव घेऊ नका. माझ्यासमोर तर चिंटूचं आणि ईश्वरीचं नावही घेऊ नका. माझ्या मुलाला अजिबातच मी त्यांच्या हातात देणार नाही आहे. त्यांची सावलीही माझ्या मुलीवर पडता कामा नये. असं म्हटल्यावर आता अर्णव हे सगळं आतमध्ये येत असताना ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर त्याच्या काळजाला अगदी चर्र झाल्यासारखं झालेलं असतं. कारण ताई असं म्हणाली याचं त्याला खूप वाईट वाटत असतं की माझ्या बाळाला घ्यायचं नाही. तेव्हा अर्णव आता बाहेर निघून येतो. ईश्वरी त्याच्या मागे मागे बाहेर येते आणि अर्णव म्हणतो की असं का बोलली असेल ताई? मला तर याचं खूप वाईट वाटलं. आतापर्यंत ताई असं कधीच वागायची नाही. आपण हे बाळ जन्माला येण्याची किती आतुरतेने वाट बघत होतो, पण आता हे बाळ जन्माला येत असताना ताईने सरळ कशी सांगितलं की आपण त्याला हात लावायचं नाही आहे. माझ्या भाचीची मी किती वाट पाहिली होती. माझी भाची ही माझ्यासाठी सगळं काही होती, पण या ज्या काही माणसाने खूपच वाईट केलं माझ्याबरोबर. का असं का केलं? हे फक्त त्या राकेशमुळे घडलेलं आहे. त्याने हे सगळं केलं आहे. स्वतः तरी आता ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, परंतु आपल्याला मात्र त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्रास होतो आहे. आता मला सांग की ताईचं बाळ आहे, त्याला मी कधीच हातामध्ये घेऊ शकणार नाही का? माझ्या भाचीला मला कधीच घेता येणार नाही का? ईश्वरी म्हणते की सर प्लीज आवरा स्वतःला, असं काहीही होणार नाही आहे. अर्णव आता डोळे पुसत असतो. तेव्हा म्हणतो की माझ्यात आणि ताईमध्ये खरंच खूप छान बॉन्डिंग होतं. खरंच या सगळ्याला ना नजर लागली आहे असंच वाटतं मला. कसं मी नको हात लावू माझ्या भाचीला? अरे इतके प्रयत्न केले त्याच्या जन्माला येण्यासाठी, इतकं सगळं सहन केलं, ते कशासाठी? फक्त त्या बाळाचा व्यवस्थित जन्म व्हावा यासाठी ना. आणि मग आता जन्म झाल्यानंतर ताई असं कसं बोलू शकते? आता त्या दोघांचं जे काही बोललं असतं ना, ते बरोबर मामाने ऐकलेलं असतं. आता मामा बाहेर येतो आणि म्हणतो की मला माहिती आहे अर्णव, या सगळ्याचा तुला खूप त्रास झालेला आहे, पण काळजी करू नकोस. हे ना मी तिला करू देणार नाही. अंजलीचं हे वागणं ना मलाही पटलेलं नाही आहे, त्यामुळे मी अजिबातच तिच्या वागण्याला दुजोरा देणार नाही आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मामा तू शांत हो, तू काही आता बोलू नको. पण तो म्हणतो की का नको बोलू मी? अंजलीचं ना खरंच खूप मन भरकटलेलं आहे. आपली अंजली कशी होती आणि आता ती कशी झालेली आहे? ती फक्त ना त्या मूर्ख राकेशमुळे झाली. पण तो माणूस कसा आहे, ज्या माणसासाठी ती स्वतःच्या भावाशी आणि बहिणीशी अशी वागते, त्या माणसाचे खरे रंग काय आहेत ना ते अजून तिला माहीत नाही आहे आणि त्यामुळे ती अशी वागते. पण नाही, तिचं हे वागणं ना मी आता सहन करणार नाही. तिचे कान उघडणी मला आता केलीच पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो की नको मामा, जाऊ दे. तेव्हा मग तो म्हणतो की आता बस झालं अर्णव, आतापर्यंत आपण सगळे गप्प होतो, कारण की तिची डिलिव्हरी यायची होती आणि बाळ सुखरूप जन्माला यायचं होतं. पण आता नाही, तिची डिलिव्हरी पण झाली आणि बाळही सुखरूप आहे. त्यामुळे आता आपण अजिबात तिचं काही ऐकून घ्यायचं नाही. तेवढ्यातच इथे आता मामा सुनावण्यासाठी आतमध्ये येत असतो. वल्लरी ही मामीला म्हणत असते की तू काळजी करू नकोस हां, तू म्हणतेस ना तसंच होईल. तुझं बाळ जे असेल ना ते ईश्वरी आणि अर्णव यांच्याकडे मी अजिबातच देणार नाही. नको चिंता करूस तू, आणि मी आहे ना, मी बघते. तेव्हा मग लगेच अंजली म्हणते की हो मामी, तू हे सगळ्यावरती अगदी पर्सनली लक्ष ठेव. त्या दोघांनीही माझ्या बाळाला घेता कामा नये.
तेवढ्यातच आता मामा तिकडे जातो आणि म्हणतो की वल्लरी, हे काय बोलतेस तू? तुला कळतंय काय? अगं ती एक गैरसमजाने वागते हे सगळं, पण तुला तर समज आहे ना. मग तू तिला आणखी शांत करायच्या ऐवजी आगीत तेल ओतून तिला का भडकवतेस तू? तुला कळतंय का हे सगळं काय आहे ते? अगं अर्णव या घरासाठी सगळ्यांसाठी किती काय काय करतो याची कल्पना आहे ना तुला. मग तरीही तू तिला त्याच्या विरोधात का भडकवतेस? मग असो, एक गोष्ट लक्षात ठेव, मला माहिती आहे की तुला या सगळ्याचा खूप त्रास झालेला आहे, परंतु अंजली, अगं हे बरोबर वागणं नव्हे. अंजली, आत्तापर्यंत मी एकच गोष्ट समजत होतो, ते म्हणजे आपल्या घरातली सगळ्यात समजूतदार व्यक्ती कोण असेल तर तू ती, असं मला प्रत्येक वेळी वाटायचं. परंतु आता तुझं हल्लीचं जे काही वागणं आहे ना, ते बघून मला खरंच असं वाटत नाही की तू खरंच समजूतदार आहेस म्हणून. हे जे काही तुझं वागणं आहे ना, मला अजिबात पटलेलं नाही आहे. अंजली, खूप चुकीचं वागते तू. अगं तुझं ईश्वरी आणि अर्णव जे सगळ्यात जास्त तुझ्यासाठी धावपळ करतात त्याच्याशीच तू असं वागते. हे खूप चुकीचं आहे तुझं वागणं. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही बाहेरच उभे असतात. मामाने असं म्हटल्यावर लगेचच तिथून सिस्टर येते आणि म्हणते की 1 मिनिट, मला जरा बोलायचं होतं, मी येऊ शकते का? तेव्हा मग ती आतमध्ये येते आणि अंजलीची चौकशी करते आणि नंतर मग अंजलीला म्हणते की ताई, तुम्हाला ठीक तर वाटतंय ना आता? तेव्हा ती म्हणते की हो, मी ठीक आहे. नंतर मग सिस्टर म्हणते की जे बाहेर दोघंजणं उभे आहेत ते कोण आहे? बाळाचा मामा आणि मामी आहे ना? तेव्हा मग लगेचच मामा हो असं म्हणतो. मग ती सांगते की खरंच बाळाचा मामा आणि मामी ना बाळाची खूप काळजी करतात. खरं तर तुम्ही ना ताई खूप लकी आहात की तुम्हाला असे काळजी करणारे मामा मामी भेटलेले आहेत, जे तुमच्या बाळाला आणि तुमच्या तब्येतील अगदी आनंदाने फुलाने जपत आहेत. तेव्हा मग ती बाहेर निघून जाते आणि मामा म्हणतो की बघितलंस का, या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुला समजलं पाहिजे. अगं जे बाहेरच्या लोकांना तिराईतांना कळतं ते तुला का समजत नाही आहे, का कळत नाही आहे तुला? तेव्हा ती सिस्टर येऊन बोलते की हे बघा सर, तुम्ही प्लीज इतका मोठा आवाज वाढवू नका आणि हा तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय, तुम्ही प्लीज बाहेर या. तेव्हा मामा पण बाहेर निघून येतो आणि नंतर ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही बाहेर उभे असतात. आता मामा असं बोलल्यामुळे वल्लरीला पण त्याचा खूप राग आलेला असतो. तेवढ्यातच इथे आता आकाश हा बाहेर असतो आणि तो येऊन फोन लावतो आणि म्हणतो की ओके आहे ना सगळं? तेव्हा ती म्हणते की हो, सगळं ओके आहे. आणि नंतर आता आकाश म्हणतो की बाकी काय म्हणतेस तू, तुला असा सहज फोन केला मी. तेव्हा ती म्हणते की हो, तसं काय आहे ना की आता मला एक गोष्ट समजत नाही आहे, उद्या ऑडिट आहे तर मी करेन सगळं मॅनेज, डोंट वरी. तो म्हणतो की नाही, असं नाही, मी मदतीला तुला सांगितलं होतं तर मी नक्की मदत करणार आहे आणि तसंही मला इथे फार असं काही लोड नसणार नाही आहे, मी नक्की तुझ्या मदतीसाठी येईन. आणि शेवटी मी माझ्या स्वतःसाठी काढलेला तो विचार आहे आणि त्यामुळे मी आता ते जे काही ऑडिट वगैरे असेल त्याला येईनच, तू काळजी करू नकोस, मी सगळ्या तयारीमध्ये येईन. तेव्हा मग आता ती म्हणते की एक काळजी मला वाटते. तेव्हा तो विचारतो कोणती? मग ती सांगते की तुमची आई, म्हणजे तुमची आई ही कधीही म्हणजे बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की त्या कायमच रागानेच बघत आहेत. आपण दोघे एकमेकांच्या जवळ यायला बघितलं तरीही ते त्यांना आवडत नाही हे त्यांच्या बोलण्यावरून किंवा दिसण्यावरून स्पष्ट कळतं. तरी मला त्याचं वाईट वाटतं. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, आता आपण कोणाच्या वागण्याला तर थांबवू शकत नाही, पण मला सांग नम्रता, तुला कधी माझ्या वागण्यात त्यामुळे बदल दिसलाय का? ती म्हणते की नाही. तो म्हणतो की मग नाही काळजी करायची, आपण आपल्याला जसं वाटतंय ना तसं आपण वागायचं, आपण इतरांचा विचार नाही करायचा. त्यामुळे मीही ठरवलं आहे की किती काही झालं तरीही इतरांचा आपण विचार करायचा नाही, आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायचं. समजलं? आता तू त्या गोष्टीचा फार विचार करत बसू नको. मला जे वाटतं ते मी वागतो, बाकीच्यांना काय वाटतं त्याचा मला फरक पडत नाही, असं तो स्पष्टच तिला सांगतो. नंतर तो तिला म्हणतो की ओके, आता तरी तुझं डोकं शांत झालं आहे का? म्हणजे जे काही तू म्हणतेस तो विचार तुझ्या मनातून गेला ना? तेव्हा ती म्हणते की हो, गेला. नंतर मग आता इथे नमूला तो म्हणतो की गुड नाईट, झोप आता तू, मी उद्या येतो क्लाउड किचनमध्ये. नंतर अंजलीजवळ आता पुन्हा एकदा सिस्टर येते आणि म्हणते की मॅम, सगळं काही ठीक वाटतंय का तुम्हाला? तेव्हा मग अंजली म्हणते की हो, मला ठीक वाटत आहे. अंजलीला आता 1 दिवस डॉक्टरने तिथेच रेस्ट करायला सांगितलेली असते. आकाशच्या मनामध्ये मात्र तेच विचार सुरू असतात वल्लरीचे, जे नमुने सांगितलेले असतात. त्यानंतर मग तिथेच आता मामा हा पुढे जातो आणि अंजलीच्या बाबतीत अर्णव आणि ईश्वरीला बोलत असतो. त्याच वेळेला सिस्टर त्याने म्हणते की सॉरी सर, तुम्हाला त्यांना बोलायचं होतं, परंतु अजूनही त्यांची BP ही नॉर्मल नाही आहे.
म्हणूनच जरा त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. सो प्लीज अजूनही त्या सेफ नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला जरा शांततेत त्यांच्याशी बोलावं लागेल. तुमचं फॅमिली मॅटर आहे मला माहिती आहे. तेव्हा मात्र आता मामा गप्प होतो आणि तो पुढे काहीच बोलत नाही. अर्णव त्याला समजावतो की मामा जरा शांतता ठेव. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राकेशकडे आता अर्णव जातो. त्याची कॉलर धरून म्हणतो की तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. समजलं ना? तू इथे गप्प बसलेला आहे, परंतु तुझ्यामुळे मला माझ्या भाचीला बघता येत नाही आहे. मला माझ्या ताईने भाचीला हातात घ्यायचं नाही असं सांगितलं आहे. हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तुझ्या पापाची शिक्षा आम्हाला भोगावी लागते. असं म्हणून आता अर्णवने अक्षरशः राकेशचा गळा धरलेला असतो आणि राकेश अजूनही कोमामध्येच असतो. तर इथे ईश्वरी, अर्णव दोघंजणही आपली म्हणजे नर्सचा आणि डॉक्टरचा पोशाख करून त्या छोटूशा बाबूला भेटायला गेलेले असतात आणि त्या बाबूला हातामध्ये घेतल्यानंतर त्याचे हृदयाचे ठोके चेक केल्यावर अर्णवला खूपच छान वाटत असतं. आता ईश्वरी पाळण्यातून पिल्लूला बाहेर काढते आणि हातामध्ये घेते. तेव्हा अर्णव म्हणतो की किती गोड आहे हे पिल्लू. तेव्हा आता अंजली म्हणते की बघा ना किती छान आहे. खरंच आपण बाळाला पाहिलं ना त्याचं खूप मोठं सार्थक झालं. अर्णव म्हणतो की या एवढ्याशा हातामध्ये हे पिल्लू घेतल्यावर आयुष्यभराचं सुख हातात सामावल्यासारखं झालं. ईश्वरी म्हणते की अब जाके कलेजे को ठंडक मिली. असं म्हणून दोघं त्याच्याकडे बघतच असतात. आता पुढे काय करणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.